नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। नागपुर महानगर पालिका चुनाव 2025-2026 के मद्देनजर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल की जाहिर सभा का आयोजन किया गया। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने प्रभाग क्रमांक 32 से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के अधिकृत उम्मीदवार राजकुमार नागुलवार से उनके चुनावी मुद्दों पर विस्तार से बात की और पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल से भी ली उनकी प्रतिक्रिया। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रभाग क्रमांक 32 के हमारे जो चारों उम्मीदवार हैं उनको विजयी बनाए लोग, अच्छे अनुभवी लोग हैं, अच्छा काम करने वाले लोग हैं। ऐसे लोग यहाँ का विकास कर सकते हैं, जनता की समस्या को हल कर सकते हैं। राजू भाव है, अशोक काटले है, पिचकले भाई है, बाकी के भी जो हमारे उम्मीदवार हैं चारों बहुत अच्छे उम्मीदवार। और ये निश्चित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भविष्य में इनके माध्यम से नागपुर के इस प्रभाग का और शहर का विकास करने के लिए और सामान्य लोगों की जो छोटी छोटी समस्याएं हैं जिससे लोग बहुत परेशान हैं, आज 4 वर्षों से नगर सेवक भी नहीं है, सरकारी अधिकारी चला रहे हैं, ये सब प्रॉब्लम्स को दूर करने के लिए हम पूरी तरह से कटिबद्ध है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर के विकास के लिए। सर, आप कांग्रेस पार्टी अजित दादा पवार से आप गुट से आप खड़े हुए हैं प्रभाग 32 से, तो आप पूरा क्या बताना चाहेंगे इस प्रभाग के बारे में? नमस्कार, मी राजकुमार भाऊराव नागुलवार प्रभाग क्रमांक 32 मधून उमेदवार आहे। माझ्यासोबत या ठिकाणी अशोकभाऊ काटले, कृपालीताई पिचकाटे आणि रेखाताई काटोले उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 32 मधील अनेक या ठिकाणी भागात समस्या आहे। या ठिकाणी आपण साई मंदिर अयोध्यानगर समोर आहे, या भागामध्ये जम्मूदीप नगर नाला आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून नाल्याची समस्या आहे। भारतीय जनता पार्टीची आता या ठिकाणी सत्ता जवळपास 6 वर्ष आहे, परंतु अजूनसुद्धा नाल्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी साचते आणि लोकांचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान होते। या भागातल्या ज्या प्रभाग 32 मधल्या ज्या सिवर लाईन आहेत या जवळपास 30 ते 40 वर्ष अगोदर झालेल्या आहेत, जीर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी सिवर लाईन चोक होते आणि त्यामुळे लोकांच्या विहिरी खराब झालेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याच्या समस्या अजूनही या भागामध्ये टँकर चालतात। त्यामुळे 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता असूनसुद्धा या भागामध्ये टँकरची व्यवस्था करावी लागते। तुम्ही बघाल की पाण्याच्या टाकीच्या खाली टँकर लागलेले असतात। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 4 वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राज सुरू आहे आणि 5 वर्ष अगोदर भारतीय जनता पार्टीची नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेत सत्ता होती, तरीसुद्धा या ठिकाणी अनेक अडचणी नागरिकांना आहेत। 5 वर्षापासून आपण यांना पाहिलंत का अशी नगरसेवकाची अवस्था आहे। प्रभाग 32 मध्ये या ठिकाणी एखादा नगरसेवक 4 पैकी हा फिरलेला आहे, बाकी नगरसेवक आपण पाहिलंत यांना पाहिलंत का अशी परिस्थिती आहे। लोकांशी ज्या मूलभूत गरजा आहे की लोकांना चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, रस्ते चांगले राहायला पाहिजे, दिवाबत्ती व्यवस्थित पाहिजे, या ठिकाणी रस्त्याची साफसफाई व्हायला पाहिजे, ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या सुखदुःखात नागरिकांच्या सुखदुःखात नगरसेवकाने राहायला पाहिजे। परंतु हे नगरसेवक या ठिकाणी आपण यांना पाहिलंत का गायब होते। त्यामुळे आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या घडी या चिन्हाला आहे आणि आम्ही 4ही नगरसेवक प्रभाग 32 मधून 100% निवडून येणार, कारण नागरिक स्वतः आम्हाला बोलवत आहे, स्वागत करत आहे। त्यामुळे आम्ही 4ही नगरसेवक प्रभाग 32 मधून निवडून येणार याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे। सर, जैसे कि आज प्रफुल्ल पटेल जी द्वारा आज यहाँ पे सभा का आयोजन किया गया, सर कैसा रिस्पॉन्स रहा पब्लिक का प्रभाग 32 के? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांची आता या ठिकाणी आज सभा झाली। जवळपास 1000 लोक या ठिकाणी या सभेला होते। यावरूनच समजते की जनता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला या ठिकाणी ऐकायला आली। प्रफुल्लभाई पटेल यांनी आम्हाला अवश्य आश्वस्त केलं की जम्मूदीप नगरचा नाल्याचा प्रश्न, सिवर लाईनचा प्रश्न, येथील काही जमिनीचा प्रश्न जे ULC मध्ये आहे ते संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अजितदादा या ठिकाणी पवारसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आपण महाराष्ट्र शासनाकडे ठेवू आणि जो काही निधी लागेल या प्रभागासाठी जो निधी लागेल ते संपूर्ण देऊ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते प्रफुल्लभाई पटेल, अजितदादा सर्व तुमच्या पाठीशी आहे असं आश्वस्त या ठिकाणी जनतेला भाईजींनी प्रफुल्लभाई पटेलने केलं की या उमेदवारांच्या मागे आम्ही आहोत, त्यामुळे तुम्ही यांना मतदान करा असं आश्वस्त या ठिकाणी प्रफुल्लभाई पटेल यांनी केलेलं आहे। येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे, मतदान आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण अगोदरचे 5 आणि 4 वर्ष आताचे 9 वर्ष जे हाल नागरिकांचे झाले
ते हाल त्यांचे होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्ही चारही उमेदवार, मी राजकुमार नागुलवार, अशोक काटले, रेखाताई काटोले आणि रुपालीताई पिचकाटे यांच्या नावासमोर घडीचिन्ह आहे. घडीचिन्हाची बटन दाबून प्रचंड विजय करा आणि आम्ही नगरसेवक म्हणून, नगराचे सेवक म्हणून काम करतो अशी ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू.